हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? स्वागत तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे खुलताबाद, दौलताबाद आणि चाललो आता फिरायला चाललो आहे आम्ही. जरा दाखवतो तुम्हाला. पहिले मला कार वॉशिंग करायची एकदम मस्त. फ्रेंड्स, मी कार व्यवस्थित लावत होतो. माझ्या भावाला पण कॉलेजला जायचं होतं, त्याच्यामुळे मी गाडी पुढे घेतली. बघ रिवर्समध्ये लावून दिलेली मी गाडी. कारिंग मस्त एकदम चमचमीत करायची होती मला कार, त्याच्यामुळे मी मस्त धुतली. पाणी मारतो आता मी गाडीवरती. क्या जरुरी आहे, गाडीमध्ये बसण्याच्या अगोदर पूर्ण गाडी पहिले साफ करावी लागते, मगच बसू शकतो आपण. कारण की ती पण एक लक्ष्मीच आहे ना. तर फ्रेंड्स, फायनली निघालेलो होतो आम्ही आता जाण्यासाठी खुलताबादला. दिंडी पण चाललेली होती रस्त्याने तिथेच खुलताबादला. तर गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलेलं आहे आता. मग निघालो. आणि हा फेमस धाबा आहे आमच्या इथे, शेळके मामा धाबा. खूप जास्त फेमस आहे हा धाबा. हे आहे दौलताबादचा किल्ला. खूप गर्दी आहे इथं दौलताबादमध्ये, त्यामुळे आम्ही काही दौलताबादला गेलो नाही. मग आम्ही डायरेक्ट गेलो म्हैसमाळ. H2 वॉटर पार्क पण आहे, जाता जाता लागतं, पण आम्ही काही H2 वॉटर पार्कमध्ये गेलेलो नाही. तर आता आम्ही चाललो डायरेक्ट म्हैसमाळ. इथे एक छोटंसं मंदिर पण आहे डोंगरावरती. हा आहे फोटोचा पॉईंट. फोटो इथं म्हणजे लोक थांबतात आणि फोटो काढतात इथं खूप सारे. आम्ही काही फोटो काही काढले नाही. आम्ही डायरेक्ट निघालो म्हैसमाळ. आणि हा खूपच नखरे करत होता. आम्ही चाललो आता पुढं जेवायला जागा पाहून येतो आम्ही आता. फ्रेंड्स, आता फायनली आम्ही आलेलो आता म्हैसमाळमध्ये. जेवण येऊन झालेलं आहे आमचं एकदम मस्त पैकी. हे बघा हा मीनार. सगळे पार्टी चाललेली होती पुढं. इथे काही उन्हाळ्यामध्ये काही मजा नाही आहे. पावसाळ्यामध्ये खूप जास्त हिरवगार राहते इथे एकदम. हे बघा, हे देव कोणता आहे काय माहिती. आता आम्ही निघालो होतो घरी. ही काहीतरी छोट्या पोरांचा पार्क आहे वाटतं खेळायचा. मग आता बजरंगबलीच्या मंदिरात पण गेलो आम्ही. दर्शन केलेले आहे आता आम्ही मस्त. आता आम्ही चाललो डायरेक्ट एंटर केलेले आता आम्ही मंदिरामध्ये. हे बघा, हे आहे मंदिर. त्यानंतर आलो आम्ही डायरेक्ट खुलताबाद. फ्रेंड्स, आता आलेलो आहे आम्ही आता खुलताबादला दर्शन करण्यासाठी. श्री भद्रा मारुती स्थान. बोलो जय श्रीराम. दर्शन झालेलं आहे आता आमचं. बाहेर आलो, मग तेल टाकलं आम्ही देवावरती. मग चला डायरेक्ट आता निघालो होतो आम्ही घरी प्रसाद